जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास सातवा कवेश्वर स्तवन नाम श्रीराम समर्थ। कवी म्हणजे वेद रूपाने अवतरलेला परमेश्वर आहे। ईश्वर जशी सृष्टी निर्माण करतो त्याचप्रमाणे कवी हे शब्दाच्या साह्याने नवीन सृष्टी निर्माण करत असतात। कवी हे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थान असते। कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात। चिंतामणीप्रमाणे कवी ही आपण इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नाच्या साह्याने करून देतात। कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या पृथ्वीच्या जोरावर ते मायातीत परब्रह्माची लक्षणेही विशद करू शकतात। कवी आपल्या कार्यातून लोकांना स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात। कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात, तसेच काव्याचे नाना प्रकार उपयोगात आणतात। कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती। आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी। आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो। ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दाच्या साह्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात, किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय। की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळाचे जीवन, नाना शब्दाचे भुवन यथार्थ होय। कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय। नाना कलांचा विकास कवीच्यामुळेच होतो। अनेक शब्दाचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी योग्य ठरेल। की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लागवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी। जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्व वाढवण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करत असतात। की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तीचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले। कवी हे शब्दरत्नाचे सागर असतात। मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात। बुद्धीच्या विविध विलासाचे उत्पत्तीस्थान कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठीच जणू ते जन्मास येतात। अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुबणी ओळली श्रोतियांसी। हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो। कवी ही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नाच्या साह्याने करून देतात। ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे। किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनू स्रवलेल्या अमृतधारास असे समजावे। की हे कल्पनेचे कल्पतिरू, की हे मोक्षाचे मुख्यपडी भरू, नाना सायुज्यतेचे विस्तारो विस्तारले। किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत, किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत, किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत। की हा लोकीचा निजस्वार्थो, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियाचा परमार्थो रूपासी आला। परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहे। योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग अथवा ज्ञानी लोकाचा परमार्थच या कवीच्या रूपाने प्रगट झाला आहे। की हे निरंजनाची खुण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी। निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्यांची खूण पटणे अशक्य कोटीतीलच असते। कारण जिथे इंद्रिय, मन, बुद्धी आदीचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार। पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करत असतात। की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अल्लभ्य लाभ, नातरी होय सुलभ निजबोध कवी रूपे।
कवी हे श्रुतीचा भावार्थ जाणतात आणि शब्दाच्या साह्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करत असल्याने कवीची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकाचे साधन, कवी सिद्धाचे समाधान निश्चयात्मक. कवी हे मोक्षांना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होयच. साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहेत. सिद्ध पुरुषाचे निश्चयात्मक समाधान म्हणजे कवी होय. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनय करते. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे. तर मनोजय कसा करावा याचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठाच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवीच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे म्हटले आहे. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्ताचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. कवीच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्ताच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवतात, म्हणून त्यांना भक्ताचे भूषण असे म्हटले आहे. कवीमुळे लोकांना आपल्या आपल्या वर्णासमाधी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षण असे म्हटले आहे. कवी प्रेमीलाची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थाची ध्यानमूर्ती, कवी उपासकाची वाढ कीर्ती विस्तारली. प्रेमी भक्ताच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात, तर ध्यान कसे करावे याचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्ताला इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवीच्या मुळेच सर्वदर पसरते. नाना साधनाचे मूळ, कवी नानाचे प्रयत्नाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे. कवीच्या मुळेच लोकांना नाना साधनाची माहिती मिळते. काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते एवढेच नव्हे, तर कवीच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. आधी कवीचा वाग्विलास, मग श्रवणी तुंबले रस, कवीचे नियमती प्रकाश कवित्वास होय. कवीचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसाची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्याच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर श्रेष्ठ कृतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कमी सामर्थ्यवंताची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवीश्वराच्या काव्यामुळेच विद्वानाची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषाचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुशार पुरुषाचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पदत्रास करते. कवी नाना प्रकारचे प्रबंध करतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात. गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना असतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू असतात. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकाराप्रमाणे शोधून दिसतात. त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत्र शृंगारच होत आणि या सर्व प्रकारच्या सिद्धीचा निर्धारही कवीश्वरच असतो. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. कवीमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण स्वरूपच असतात. कवी देवाचे रूप करते. कवी ऋषीचे महत्त्व वर्णिते. नाना शास्त्राचे सामर्थ्य ते कवी वाखाणते. कवीमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वराची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवतात व कवीमुळेच नाना शास्त्राचा विकास होऊन
ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगद्वार, म्हणून कवी आधार सकळ सृष्टीशी. कवीश्वराने उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर जगाचा उद्धार असा बरे झाला असता. म्हणून या सकळ सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. नाना विद्या ज्ञात तो काही, कवेशिरवेशन तो नाही. कवीपासून सर्वही सर्वज्ञता. कवी नसते तर 14 विद्या, विविध प्रकारचे ज्ञान याचा प्रचार व प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. मागा वाल्मिक वैसाधिक, झाले कवीश्वर आणिक, तयापासून विवेक सकळ जनासी. पूर्वी वाल्मिकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली. तेने पंडित अंगी बाणली परमयोग्यता. त्यांच्यासारख्यांनी केलेल्या उत्कृष्ट काव्य अभ्यासल्यामुळेच पंडिताच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परमयोग्यता प्राप्त झाली. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यासी. असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रती जे आहेत व पुढे जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्याच्या मुखे. हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय. अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलले पूर्णपणे संशयातीत. केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. हे कवी म्हणजे जणू श्रोत्यावर कृपादृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत. किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाह आहेत. नाना प्रकारच्या सुखाने उचळंबळून येणारी ही सरोवरे आहेत. ही विवेकनिधीची भांडारे, प्रकट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूची विचारे कोंदाटले ही. कवीचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूच्या विचाराने भरले असते. म्हणून त्यांना मनुष्यरूपाने प्रगटलेली विवेकरूपी रत्नाची भांडारी असल्याचे समर्थ म्हणतात. ही आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणिवणे, लादले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. कवीश्वर हे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरवणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्वपुण्य संचयानेच प्राप्त झालेली असते. ही सुखाची तारवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपयोगा आली नाना प्रयोगाकारणे. कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहादेच असून या जगात नाना प्रकारच्या उपयोगासाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. की ते हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग्य स्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे. विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची जणू योग स्थितीच आहे. त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे. हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहुनी वाड, ब्रह्मांड रचनेहुनी जाड, कवी प्रबंध रचना. आकाशाहून विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कृती आहे. या विशाल ब्रह्मांड थोर अशी ही कवीची प्रबंध रचना आहे. आता असो हा विचार, जगास आधार कवीश्वर, त्याशी माझा नमस्कार साष्टांग भावे. असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत. म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवतो व साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
जय जय रघुवीर समर्थ.